श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत स्वामी नाम जप कसा करावा. स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत. तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचते. मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी. धूप दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा व त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान 1 ते 11 माळांचा जप करावा. जप करताना श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचा स्पष्ट उच्चार करावा. स्वामी नाम जप केव्हा करावा? तुमचा नाम जप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी करू शकता. मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करावा. पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा. जप करण्यासाठी तुळशी, चंदन किंवा रुद्राक्षाची माळ वापरणे शुभ मानले जाते. जप करताना एका शांत ठिकाणी स्वच्छ आसनावर ताठ बसून जप करावा. सात्विक आहार घ्यावा. मांसाहारी अन्न टाळावे. क्रोध करू नये. खोटे बोलणे टाळावे. शक्य असल्यास ओठ न हलवता मनानेच जप करणे सर्वात उत्तम मानले जाते. जप करताना एकाग्रता ठेवावी. स्वामींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे ध्यान डोळ्यासमोर ठेवावे. केवळ ओठांनीच नव्हे तर अंतःकरणातून नामस्मरण करावे. मनामध्ये श्रद्धा असावी. नियमित जप केल्याने कठीण काळात मानसिक ध्येय मिळते. नकारात्मक ऊर्जा किंवा भीतीपासून स्वामी रक्षण करतात. विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रद्धेने केलेला जप फलदायी ठरतो. दुपारी 12 ते 5 या काळात मंदिरात किंवा देवघरात बसून जप करू नये असे काही संकेत सांगतात. मात्र मनातल्या मनात जप कधीही करता येतो. मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कोणतीही वेळ नाही. तास तुम्ही मनात स्वामींचे नाव घेऊ शकता. कोणत्याही अडचणीत अशक्यही शक्य करतील स्वामी या भावनेने जप करावा. जप करत असताना डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. जप पूर्ण झाल्यावर माळ डोक्याला लावून पवित्र ठिकाणी ठेवावी. श्री स्वामी समर्थ.